दारू पिऊन अशा पद्धतीनं रात्रीच फोन करायची सवय असेल, त्याच्यामुळे त्यांना त्याच वेळी बोलायचं होतं. ते मला असं म्हणाले की शिवाजी महाराज आणि संविधानिक मार्गानं मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळणार आहोत. नमस्कार, मी अक्षता. आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. गेल्या 4 दिवसांपासून महाराष्ट्रात एका प्रकरणाची खूप चर्चा आहे. खर तर चर्चा म्हणण्यापेक्षा कॉन्ट्रोव्हर्सी सुरू आहे. अ, शिवसेनेचे आमदार आहेत संजय गायकवाड. संजय गायकवाडांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाचे जे प्रकाशक होते प्रशांत आंबी यांना फोन करून धमकावलं, त्यांना शिवीगाळ केली. अगदी खालच्या स्तरावर त्यांनी शिवीगाळ केली आणि हा सगळा ऑडिओ आपण सगळ्यांनी ऐकलाय. हे प्रकरण जेव्हा पुढे आलं आणि चर्चांना उधाण आलं त्यावेळेस महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांनी, राजकीय मंडळींनी या प्रकरणावरती आक्षेप घेतला आणि काही म्हणजे प्रकरण जसं चिघळलं, वाद जसा वाढू लागला, त्यानंतर अखेर जे संजय गायकवाड आहे यांनी आपण केलेल्या मोठ्या कारनाम्यावरती खरं तर माफी मागितली आणि दिलगिरी व्यक्त केली. हे सगळं घडतंय. रोज या प्रकरणावरती काही नवीन ऐकायला मिळतंय. मात्र खरा प्रश्न असा येतो, की ज्या प्रशांत आंबीसोबत हे घडलंय, त्यांना न्याय कधी मिळणार? अजूनपर्यंत या संदर्भात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाहीये. त्यामुळे प्रशांत आंबींना न्याय कधी मिळणार आणि त्याच्यासोबत जे घडलंय ते इतर कुठल्या व्यक्तीसोबत किंवा कुठल्या प्रकाशकासोबत घडू नये यासाठी सरकार काय पावलं उचलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आणि या सगळ्या प्रकरणावरती आज आपण प्रशांत आंबी यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. सर, मुंबई आउटलुक मध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. मी म्हटलं आपण या प्रकरणाच्या अगदी सुरुवातीपासून जाऊ. हा. हे सगळं जेव्हा तुमच्यासोबत घडलं, हे नेमकं कधी घडलं? आणि दुसरा प्रश्न असा, की हे पुस्तक काही तुम्ही पहिल्यांदा प्रकाशन याचं केलं नसेल. या आधी हो. सुद्धा आधी सुद्धा झालं असेल. तर 2000. हं, हा, बोला बोला. तर हे तुमच्यापर्यंत कसं आलं हे सगळं? तीन तीन दिवसापूर्वी मला मध्यरात्री फोन आला होता आमदार संजय गायकवाड यांचा. हं, तर त्यावेळेला 12:51 टायमिंग होती. बारा हं, वाजून 51 ज्यावेळेला फोन आला, हं, एकतर मला खूप लवकर झोपायची आणि लवकर उठायची सवय आहे, त्यामुळे मी झोपलो होतो. पण एवढ्या रात्री कॉल आलाय म्हणून मी जागा झालो. पण अननोन नंबर होता, त्यामुळे मी तो रिसिव्ह केला नाही. हं, परत 12:52 त्यांचा मला फोन आला आणि तो फोन रिसिव्ह केला. ज्यावेळेला मी तो फोन रिसिव्ह केला त्यावेळेला आमच्या इथं पाऊस पडत होता खूप मोठ्या प्रमाणात. हं. आणि आमचं जे घर आहे ते राजेंद्र नगर झोपडपट्टीमध्ये आहे. आणि असं कोल्हापूरमध्ये. कोल्हापूरमध्ये. तर ते असं चाळ हं, टाईप आहे आणि त्याच्यात दुसऱ्या मजल्यावर पत्रा आहे घरावर. त्यामुळे प्रचंड पावसाचा मारा त्या पत्र्यावर होत असल्यामुळे मला आवाजच येत नव्हता. आणि त्यामुळं त्यांनी मला तिकडून सांगितलं. पहिल्यांदा त्यांनी त्यांची ओळख सांगितली, मी आमदार संजय गायकवाड बोलतोय. ते काय मला ऐकू आलं नाही. त्याच्यामुळे मी परत त्यांना विचारलं की कोण? तर ते परत म्हणाले की मी आमदार संजय गायकवाड बोलतोय. आणि मग हं, त्यांनी ह्या पुस्तकाचा विषय सुरू केला. त्यावेळेला आवाज येत नसल्यामुळे त्यांना आणि खूप उशिरा कॉल आल्यामुळे मी त्यांना सांगितलं की सर आपण उद्या बोलूया का? तर त्याला त्यांचा नकार होता. कदाचित त्यांना दारू पिऊन अशा पद्धतीनं रात्रीच फोन करायची सवय असेल, त्याच्यामुळे त्यांना त्याच वेळी बोलायचं होतं. हं. आणि सुरुवात अशी होती पुस्तक की तुम्ही शिवाजी महाराजांना शिवाजी असं बोलता का? हां. तिथून एकेरी सुरुवात उल्लेख झाली. करताय. हां. हं. आणि काही वेळातच त्यांनी मला छत्रपती शिवाजी महाराजांवरून अ, एक शिवी दिली. ते मला असं म्हणाले की शिवाजी महाराज. हं. आणि या 9 मिनिटाच्या संभाषणामध्ये 7 म्हणजे सतत कंटिन्युअसली ते मला अत्यंत घाणेरड्या शिव्या देत होते. मी त्यांना हे पटवून सांगण्याचा प्रयत्न करत होतो, की तुम्ही पुस्तक वाचलंय का? तुम्ही अगोदर पुस्तक वाचा. पुस्तकाच्या आत आक्षेपार्ह काही असेल, हं. तर तुम्ही मला फोन करा किंवा या पुस्तकाचं जे शीर्षक आहे शिवाजी कोण होता? तर हे हं. गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे. ते या पुस्तकाचे लेखक आहेत. मी प्रकाशक आहे. आणि हं. या पुस्तकाचा अ, हे शीर्षक देण्यामागचा जो हेतू आहे, तो शिवाजी महाराजांचा अनादर करणं किंवा त्यांना एकेरी हाक मारणं किंवा त्यांचा अपमान करणं हा नाहीये. तुम्ही पुस्तक वाचलात तर तुमच्या लक्षात येईल. तर हं. मी ज्यावेळेला त्यांना हे सांगितलं, की हे गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे, त्यावेळेला ते पानसरे त्याच्यानंतर ते म्हटले, की "पानसरेचं काय झालं तुला माहिती आहे का नाही?" त्याच्यानंतर ते म्हणतात, की "तो वर गेला, तू पण वर जा." आणि आईवरून, बायकोवरून एवढ्या घाणेरड्या शिव्या त्यांच्या होत्या, की मला अगोदर वाटलं, की असल्या घाणेरड्या शिवाय एखादा आमदार देऊच कसा काय शकतो? मला वाटलं असेल फेक कॉल वगैरे.
त्यामुळे तरी हम्म, पण मी त्यांच्याशी बोलत होतो. ते मला म्हणत होते की तुझी जीभ कापतो, त्याच्यानंतर तुला घरात घुसून मारतो, हम्म, तू औरंग्याची औलाद आहेस, हम्म, त्याच्यानंतर तू ब्राह्मण आहेस का, अशा पद्धतीची चर्चा. त्यांना माझं काही ऐकायचंच नव्हतं. त्यांना फक्त मला शिवीगाळ आणि धमक्या द्यायच्या होत्या. आणि हम्म, हा सगळा एकूण प्रकार झाल्यानंतर ज्यावेळेला आमचं संभाषण संपलं, हम्म, संभाषण संपलं म्हणजे मीच फोन कट केला. हा माणूस काही थांबायला तयारच नव्हता. आणि हम्म, मी ज्यावेळेला ते म्हणले की तुझी जीभ कापतो, मी म्हणलो ठीक आहे या म्हणलो जीभ कापायला. आणि मी फोन ठेवून दिला. हम्म, त्याच्यानंतर त्याच्यानंतर ठेवल्यानंतर मी हा कॉल माझ्या बायकोला ऐकवला. ती रडली ऐकल्या ऐकल्या हा कॉल. पण ठीक आहे, आता सारख्या धमक्या मला येत असतात. पण सवय सारख्या आहे तशी धमक्या येतात. आम्हाला. सारख्या धमक्या येतात म्हणजे काय, की या आधी सुद्धा आल्या त्या तुम्हाला धमक्या? हो हो, मी 2012 पासून चळवळीमध्ये सक्रिय आहे. आणि हम्म, हे जे पुस्तक आहे ते हम्म. मी 2016 पासून प्रकाशित करतो. तर म्हणजे काही तुम्ही जणांना कोल्हापूरमध्ये ह्याचं प्रकाशन पुस्तकाचं करता, हे हो हो तुमच्याकडे आहे या पुस्तकाचं प्रकाशनाचं जे हो हो काम आहे ते? हो हो. हम्म, आणि संपूर्ण देशभर हे पुस्तक आम्ही पाठवत असतो. सध्या हम्म. हे पुस्तक 24 भाषांमध्ये उपलब्ध आहे. बरं. आणि अनेक 24 हम्म, भाषांमध्ये हे पुस्तक उपलब्ध आहे. आणि सारख्या ह्या पुस्तकाच्या आवृत्त्या निघत असतात. कारण की ह्या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे की अत्यंत साध्या सोप्या भाषेमध्ये हे हम्म, पुस्तक लिहिलंय आणि प्रचंड मागणी ह्या पुस्तकाला असते. हम्म, पण काही वेळेला असं होतं की खरोखर जे शिवाजी महाराजांवर प्रेम करतात त्यांना असं हम्म, वाटू शकतं की अरे बाबा या लेखकानं असं का नाव दिलंय. हम्म, अशा पद्धतीने ज्या वेळेला काही लोक आम्हाला फोन करतात किंवा काही लोक डायरेक्ट शिवीगाळ करतात, त्यावेळेला आम्ही समजावून त्यांना सांगायचा प्रयत्न करतो. आणि ज्यावेळेला आम्ही त्यांना समजावून सांगतो त्यावेळेला ते कन्व्हिन्स होतात आणि ते हे हम्म, पुस्तक वाचतात. बऱ्याच वेळेला मी हम्म, त्यांना पीडीएफ पाठवतो. कारण की हे हम्म. पुस्तक फक्त विकणं असा काही आमचा हेतू नाही. हो. मी पीडीएफ पाठवतो. हम्म, ते विचार त्यांच्यापर्यंत पोहोचावेत आणि ते लोक कन्व्हिन्स होतात. 10 पैकी 9 हम्म, लोकांना हे पुस्तक आवडतं आणि बऱ्याच वेळेला आम्हाला असे अनुभव आहेत तेच नंतर 50-100 कॉपी घेऊन या पुस्तकाचं वितरण करतात. त्यामुळे हम्म, जे खरोखर शिवाजी महाराजांचं प्रेम, खरोखर शिवाजी महाराजांवर प्रेम करतात, त्यांना आम्ही हे समजावून सांगतो. बऱ्याच वेळेला ते काहीतरी आम्हाला उद्धट बोलतात, पण आम्ही त्यांना चांगल्या पद्धतीने समजावून सांगतो. पण हा जो माणूस आहे हा लोकप्रतिनिधी आहे आणि ह्यानं जास्त जबाबदारीनं बोललं पाहिजे. अशा हम्म. पद्धतीची घाणेरडी भाषा, कारण की अशा माणसांचं अनुकरण यांचे कार्यकर्ते करत असतात. ते त्यामुळं स्वतः आम्ही एक ते स्वतः एक त्यामुळे आम्ही संविधानिक हो स्वतः एक ते संविधानिक पदावरती आहेत. हो आणि जे ज्या स्तरावरती ते तुम्हाला बोलले, ज्या हो शिवीगाळ ज्या पद्धतीने त्यांनी तुम्हाला केली ती पूर्ण महाराष्ट्राने आज ऐकली आहे. हो हो. आणि त्यामुळे त्यांचं तर पहिल्यांदा त्यांचे तर कारनामे आम्हा सगळ्यांनाच हो माहिती आहे. आपल्या हो सगळ्यांनाच त्यांच्या आधी यादी केलेले सगळे कारनामे माहिती आहेत. पण वारंवार अशा जेव्हा घटना घडतात आणि यावेळेस तर त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. हो हो. त्यामुळे पहिल्यांदाच आम्ही लोकप्रतिनिधी असल्यामुळं आणि हे जास्त जबाबदारीने यांनी वागणं आपल्याला अपेक्षित असल्यामुळं आणि यांनी बरोबर. सगळ्या लिमिट क्रॉस केल्या. हम्म, एखादी दुसरी शिवी दिली असती तर ठीक आहे, आम्ही समजून हम्म, घेतलं असतं की बाबा ठीक हम्म, आहे. पण हम्म, हा माणूस ऐकतच नाही आणि एवढं हम्म. बोलतोय म्हणजे काही आता मी तुम्हाला ते सांगू शकत नाही. नाही नाही, बरोबर तुम्हाला आहे, बरोबर शक्य आहे. शक्य असेल तर हेच तुम्ही हे स्वतःला ऑर्डर करू. महाराजांचे मावळे समजतात, सच्चा शिवसैनिक समजतात. आणि महाराजांची शिकवण मात्र ह्यांना माहित नाहीये. कदाचित हम्म. पुस्तक वाचलं असतं तर थोडं त्यांना महाराज समजले असते. हो पण हो हो. त्यांच्याकडे तो कदाचित वेळ नसावा. नाही, वेळ म्हणजे त्यांचा आणि पुस्तकाशी काही संबंधच नाही आहे. कारण हम्म, की माझ्या माहितीनुसार आता काही जणांनी मला सांगितलं की ते 8वी पास वगैरे आहेत. म्हणजे हम्म, काहीतरी कमी शिक्षण आहे म्हणजे माणूस हे असतो असं नाही, असं काही माझं मत नाही. मी पण काही खूप डॉक्टरेट नाहीये. पण ज्या वेळेला त्यांनी शिक्षण सोडलं असेल तेव्हापासून आजपर्यंत त्यांचा पुस्तकाशी संबंधच आलेला नसणार आहे. कारण की हम्म, 38 वर्ष झालं हे पुस्तक निघून आणि कायम हे पुस्तक चर्चेत असतं. अनेक लोक हे पुस्तक वाटत असतात आणि हम्म, लोकांना वाचा म्हणून हे करत असतात. कारण की प्रभावी पुस्तक आहे. पण त्यांना हम्म, पहिल्यांदा कळलं अशा पद्धतीचं हे पुस्तक आहे. बरं मी म्हणतो हम्म, ठीक आहे, जगातली सगळी पुस्तकं आहे काय सगळ्यांना वाचणं शक्य नाहीये. पण हम्म, किमान हा इन्सिडेंट ज्या वेळेला होतो आणि महाराष्ट्रभर या पुस्तकाची आणि या एकूणच वादाची चर्चा होते, किमान त्यावेळेला तरी वाचायला पाहिजे. दुसऱ्या हम्म, दिवशी ते प्रसार माध्यमासमोर येतात आणि म्हणतात की होय, मीच फोन केलाय, माझाच आवाज आहे हम्म, आणि मला काही बाबतीत पश्चाताप नाही आणि खरोखर याची जीभ हसडलीच पाहिजे. आणि हम्म, नंतर ते म्हणतात की ह्या पुस्तकावर लेखकाचं नाव नाही, त्याच्यानंतर ह्यामध्ये असंच लिहिलंय तसंच लिहिलंय. म्हणजे वाचा तरी.
आता तरी हम्म. वाचा. मी ज्या हम्म. वेळेला त्यांच्याशी बोलतो त्यावेळेला त्यांनी काही माझी विनंती मान्य केली नाही. पण एवढं हम्म. मोठं हे प्रकरण झाल्यानंतर तरी वाचा, मग तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घ्या आणि म्हणा ह्यात हे चुकीचं आहे. तर हे हम्म. काय आहे? म्हणजे म्हणजे हम्म. त्यांच्यासाठी दोन तीन तुम्ही स्वतःच त्यांना त्या मी ऐकलं की ऑडिओमध्ये म्हणालात सुद्धा की किती पानांचं पुस्तक आहे तेव्हाच ते हो साचपडले बोलताना. हो हो तीन हम्म. तीन चार आकडे सांगितले त्यांनी हम्म. वेगवेगळे. हम्म. तरी त्यामुळे किमान ते हातात होतं त्यांच्या, म्हणून ते 3-4 आकडे. हम्म. नाहीतर हम्म. जर हातात नसतं तर काही हम्म. पण म्हणले असते, मग 300 पानाचा आहे, 400 तर पानाचा आहे. तुम्हाला तुम्हाला अगदी मध्यरात्री असं कोणतरी फोन करून धमकावतोय इतका मोठा व्यक्ती आणि धमकावल्यानंतर ज्या पेशन्सनी तुम्ही वागलात, ज्या प्रकारे हे सगळं प्रकरण तुम्ही एकदम हाताळलं, ते खरंच कौतुकास्पद आहे आणि तुम्ही माध्यमांसमोर येऊन हे सगळं सांगितलंत. नाहीतर असे बरेच प्रकाशक असतात की जे चूप बसतात, शांत बसतात आणि ज्या गोष्टी घडतात आहेत त्या पुढे होऊ देतात. सर मला माझा पुढचा हाच प्रश्न आहे की जेव्हा हे सगळं झालं त्याच्यानंतर तुम्ही पोलिसांकडे गेलात की लगेच माध्यमांसमोर तुम्ही हे ऑडिओ आणलीत? आम्ही ह्या दुसऱ्याच दिवशी पोलीस स्टेशनला गेलो. हं. आणि पोलीस स्टेशनला जाताना मी एक मेसेज मी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं काम करतोय. ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचा मी राज्य सेक्रेटरी होतो. त्यामुळं खूप लोक आहेत जे माझ्यावर प्रेम करतात आणि 2012 पासून अनेक चळवळी आम्ही केलेल्या आहेत. अनेक लोकांचे प्रश्न हाताळलेले आहेत. त्यामुळे खूप मोठा चळवळीतला परिवार आहे. आणि मी टाकलं आमच्या ग्रुपमध्ये म्हणजे आमचा एक कार्यकर्ता आहे हरीश कांबळे, की हं. ह्या विषयावर आपण राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यासाठी जाणार आहोत. आणि हं. तो मेसेज व्हायरल झाला. आणि व्हायरल झाल्यानंतर मला लगेच फोन चालू झाले. प्रत्येकाला काय झालं हे सांगणं मला काही शक्य नव्हतं. त्यामुळे हं. मी तो ऑडिओ रेकॉर्डिंग जे आहे ते हं. मी अपलोड केलं, करायला लावलं हं. आमच्या कार्यकर्त्यांना. आणि हं. ज्यांचा ज्यांचा फोन येईल त्यांना मी ते पाठवलं. आणि त्याच्यानंतर मग ते व्हायरल झालं. आणि हं. व्हायरल झाल्यानंतर मग तुम्हाला आता माहिती आहे सध्या काय सुरू आहे. पहिल्यांदा पोलीस स्टेशनमध्ये मी ज्यावेळेला गेलो त्यावेळेला पोलिसांनी विचारलं की कशावरून, की हे आमदार संजय गायकवाडच आहेत. मी हं. म्हणलो ते तुमचं काम आहे. तुमच्यासाठी काही ते अवघड नाही की हं. ते हे करणं. आणि आम्ही आमच्या पातळीवर जे कन्फर्म केलं होतं ते आम्ही त्यांना सांगितलं की हा ट्रू कॉलरवर संजय गायकवाड असंच दिसतंय. त्यांनी कॉल रेकॉर्डिंगच्या दरम्यान जिथं हे पुस्तक मिळालं तर तिथं आम्हीच पुस्तकं पाठवलेली आहेत. तिथले फोटोग्राफ्स आमच्याकडे उपलब्ध आहेत. तो दुसरा पुरावा आहे. आणि तिसरा पुरावा आहे की हा आवाज त्यांचाच आहे. तुम्ही भाषणं ऐका त्यांची. आणि हं. ह्या ज्या एवढ्या घाणेरड्या शिव्या आणि हे जे वेगवेगळे शब्द आहेत तर ते आणि ते हे मॅच होतात. त्यामुळं ही 3 कारणं तरी आमच्याकडे आहेत की ज्याच्यावरून आम्हाला असं वाटतंय की हे संजय गायकवाड असतील. आणि हं. जरी नसले तरी हं. जन बाबा कुणी फोन किमान त्या बिचाऱ्या हं. आमदाराचे हे तरी नको बदनामी. बरोबर. त्यामुळे हं. त्या माणसाला शोधा आणि हे हं. थांबवा. तर त्यांनी मला ते कॉल रेकॉर्डिंग द्यायला लावलं. मी त्यांच्याकडे ते कॉल रेकॉर्डिंग जमा केलं. त्याच्या हं. दुसऱ्या दिवशी ते मीडिया प्रसार माध्यमांसमोर आले आणि हं. त्यांनीच ते कबूल केलं. त्यामुळे तो विषयच संपला की हा हं. खरोखर त्यांचा आवाज आहे की नाही. हं. ज्यावेळेला आम्ही गेलो त्यावेळेला त्यांनी मला इन डिटेल हे सगळं लिहून सविस्तर द्यायला लावलं. त्याप्रमाणे मी दुसऱ्या दिवशी लिहून पोलीस स्टेशनमध्ये गेलो. आणि काही कलमं पण जे ज्या शिव्या त्यांनी आम्हाला दिलेल्या आहेत, कारण की हं. त्या फक्त त्यांनी मला शिव्या दिलेल्या नाहीत, तर शिवाजी महाराजांचा अपमान केलेला आहे. गोविंद पानसरे हे स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांना तो माणूस हरामखोर म्हणतोय. त्या संदर्भातली कलमं असं सगळंच आम्ही कलमं सुद्धा त्यांना सुचवली होती. तुम्हाला तर जातीवाचक त्यातली सुद्धा शिवीगाळ त्यांनी केली आहे. हो, हो, हो. तर त्या म्हणजे त्याबद्दल तर एक खूप गंभीर गुन्हा दाखल झाला पाहिजे होता ह्या हो, सगळ्या हो, हो. घटनेवरती. तर वकिलांचा सल्ला घेऊन आम्ही ती कलमं त्यांना सुचवली. पण हं. त्यातली सगळीच कलमं त्यांच्यावर टाकण्याला त्यांचा विरोध होता. हं. त्यांना ते फक्त एन-सी स्वरूपाचा गुन्हा आहे, असं त्यांचं पोलिसांचं म्हणणं होतं. म्हणजे तर मी पोलिसांसाठी एवढे पुरावे पुरेसे नव्हते. अजून त्यांना किती एखाद्याने पुरावे त्यांना द्यावेत? शिवाजी महाराजांवरून शिवीगाळ त्यांनी करणं हे दखलपात्र वाटत नाहीये. पानसरेंचा दखलपात्र वाटत नाही. माझ्या आईला, माझ्या बायकोला शिव्या दिलेल्या त्या सुद्धा त्यांना दखलपात्र वाटत नाही. त्यामुळे ते म्हणतात की फक्त एन-सी स्वरूपाचा हा गुन्हा आहे. मग आम्ही परत दुसऱ्या दिवशी परत आम्ही तो अर्ज जमा केला. आणि ते म्हणले की आम्ही तिथं वाद झाला त्यांच्याशी थोडा. तर ते म्हणले की आमच्या लीगल टीमशी बोलून आम्ही तुम्हाला कळवतो. त्यांचा हं. त्यानंतर मला
त्या दिवशी फोन आला नाही, त्याच्या हम्म, दुसऱ्या दिवशी पण फोन आला नाही. आणि त्या दरम्यान मला रोहित पवारांचा फोन आला. ते म्हणले की हम्म, प्रशांत, मी येतोय. तर हम्म, ते आले कोल्हापुरात हम्म. काल. तो ते एक व्हिडिओ आल्यानंतर तुमचा काल भरपूर व्हायरल झाला होता हो, की ते हो, तुमच्याच स्कूटीवरून पोलीस हो, स्टेशन हो, मध्ये गेले. हम्म, हो, हो. तर ते माझ्या बरोबर आले पोलीस स्टेशनला. आणि हम्म, त्याच्यानंतर ते त्यांनी विचारलं की काय अडचण आहे तुम्हाला, हम्म, तर गुन्हा दाखल करायला. तर मग हम्म. त्यांनी सांगितलं असं तसं वगैरे, बरीच चर्चा, वाद, भांडणं झालीत. आणि त्यांनी आम्हाला हा शब्द दिला की काही अ, अ, दख दखलपात्र गुन्हे, कलम ह्यांच्यावर दाखल होऊ शकतात. आणि मग त्यांनी त्यांना शब्द दिला की आम्ही एफ-आय-आर दाखल करतो. ही कलम 192 कलम त्यांच्यावर टाकतो. अजून काही कलम टाकतो. म्हणजे हे जी फक्त चर्चा झालीये. हो, चर्चेच्या चर्चा स्वरूपात झाली. या गोष्टी झाल्या आहेत. आणि मग त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून रोहित हा. पवार परत गेले. लेखी काही चळवळीतले झालं सगळे नाहीये काल. हो, हो. सगळे चळवळीतले कार्यकर्ते परत गेले. आणि ते म्हणले प्रशांत आंबेंची फिर्याद घ्या म्हणून. आणि माझी हम्म, फिर्याद ते घ्यायला त्यांनी सुरू केली. आणि त्या दरम्यान पोलीस स्टेशनची सारखीच लाईट जायला लागली. मग लाईट हम्म, गेली की मग ते सेव्ह केलेलं डिलीट झालं किंवा अशा अनेक गोष्टीतून ते डिले करत गेले. त्यात 3.5 तास त्यांनी घालवले. आणि मला पण त्यांच्यावर विश्वास होता, त्यामुळं मी पण खूप सुरुवातीला गडबड केली नाही, की लगेच घ्या, लगेच घ्या. कारण की आम्ही सारखं आमचा पोलिसांशी संपर्क असतो. मला वाटलं किमान आम्हाला तरी फसवणार नाहीत. त्यामुळे आम्ही पण हां, ठीक आहे ते घेतायत. मला पण काही फोन येत होते त्या दरम्यान मी पण रिसीव्ह करत होतो. असं सगळं सुरू होतं. आणि नंतर आम्हाला लक्षात आलं, की की हे जाणीवपूर्वक हे टाळाटाळ करतायत, केली जाते. हम्म, टाळाटाळ करतायत. त्यावेळेला मग त्यांना आम्ही सांगितलं, की ही जी एन-सी आहे किंवा हा जो माझा अर्ज आहे, हा हम्म, माझ्याकडं युनिकोडमध्ये उपलब्ध आहे. आणि मी तुम्हाला तो डायरेक्ट देतो. ते म्हणले, की आमच्याकडे तो फॉन्ट नाही. मी म्हणलो तुम्हाला, त्यांना विचारलं, की कुठला फॉन्ट आहे? तर ते म्हणले आमच्याकडं दुसरा फॉन्ट आहे. मी म्हणलो माझ्याकडं श्रीलिपी लायसन्ड कॉपी आहे. 1400-1500 फॉन्ट आहेत त्यात. अजून कुठला फॉन्ट जर असेल तर आता Googleवर सगळे ट्रान्सलेट होतात. काही अडचण येत नाही. तर Googleवर ट्रान्सलेट करून देऊया आणि तुम्ही कट पेस्ट मारा आणि तुमच्या पोलिसी भाषेमध्ये जे काय असेल, तो एडिट करा. 2 मिनिटात हा अर्ज, फिर्याद माझी दाखल होऊ शकते. तर ते हम्म, म्हणले, "नाही, नाही, ते घोळ होणार, असं होणार." असं ते चालू होतं त्यांचं. आणि शेवटपर्यंत त्यांनी ते काही घेतलं नाही पेनड्राईव्हवर. आणि नंतर ते मला म्हणले, की हे फक्त यांची दाखल होणार. हे हम्म, गुन्हे यांच्यावर दाखल होऊ शकत नाहीत. मग आम्हाला लक्षात आलं, की ह्यांनी आमची शुद्ध फसवणूक केलेली आहे. परत आमचा वाद त्यांच्यावर झाला. आणि हम्म. आम्ही तिथून उठलो आणि आम्ही त्यांना सांगितलं, की आम्हाला कोणत्याही स्वरूपाची तक्रार दाखल करायची नाहीये. आम्ही जातो, आमचं जे काही व्हायचंय होऊ दे. आणि तिथनं मग मग ते डी-वाय-एस-पींना त्यांनी बोलवून घेतलं. आम्ही त्यांना सांगितलं, की आम्हाला डी-वाय-एस-पींशी सुद्धा बोलायचं नाही. कारण की डी-वाय-एस-पी असले, एस-पी असले किंवा आय-जी असले, ते हम्म. थोडीच माझं ऐकणार आहेत. ते मुख्यमंत्र्यांचं ऐकणार, गृहराज्यमंत्र्यांचं ऐकणार. आणि जे म्हणजे आम्हीची हे बघा की हं, महाराष्ट्र पोलिसांच्या कार्याचं हं. कामगिरीचं आपण किती सगळेजण कौतुक करतो, त्यांना नावाजतो. पण एका आमदाराला वाचवण्यासाठी यंत्रणा जशी काम करतीये, म्हणजे हो, आता हो, तुम्ही हे माझ्याशी बोलताय किंवा आपण बोलतोय त्याच्यामुळे समजतंय की कशा पद्धतीने टाळाटाळ होते. हो. त्यामुळं म्हणजे किती अ, भयानक आहे, किती यंत्रणा बाहेर काम करते लोकांसाठी. हो, हो. मग त्यामुळं मग नंतर आम्ही आज गेलो. हम्म, आज एस-पींकडे गेलो. अशी शक्यता म्हणजे एक असं वाटत होतं चुकून किमान एस-पी साहेब आम्हाला न्याय देतील. हम्म, मग एस-पींकडे हम्म, गेलो. तर एस-पींचं असं म्हणणं होतं, की हम्म, त्यांनी फोनवर तुम्हाला कॉल केलेला आहे. आणि फोनवर कॉल केला, की त्याला आय-टी ॲक्ट लागू होतो. आणि हम्म, आय-टी ॲक्टचं सेक्शन काहीतरी 66, मला कायद्यातलं जास्त काही कळत नाही. त्यामुळं चुकू शकतं एखादं कलम. तर हम्म, 66 अशा पद्धतीनं काहीतरी त्यांनी सांगितलं. आणि ते कलम याला लागू होतं. आणि ते लागू असल्यामुळं त्यांना त्यांच्यावर कोणत्याही स्वरूपाचा दखलपात्र गुन्हा दाखल होत नाही. हम्म, अशी उत्तरं त्यांनी दिलीत. मग त्यामुळे आम्हाला कळून चुकलेलं आहे आता, हम्म, की या हम्म, देशामध्ये गरिबाला हम्म, वेगळा न्याय, श्रीमंताला वेगळा न्याय, जो हम्म, सत्ताधारी आहे त्याला वेगळा न्याय आहे, आणि ज्याची सत्ता नाहीये त्याला वेगळा न्याय आहे. त्यामुळं आपल्याला रस्त्यावरचीच लढाई लढायला लागेल. आणि जरी त्यांचं संसदेत बहुमत असलं तर रस्त्यावरचं बहुमत हे आमचं आहे. आणि या देशामध्ये लोक सर्वात श्रेष्ठ आहे. त्यामुळं आम्ही रस्त्यावरची लढाई लढून लढत राहू. त्याला काय आता हम्म. पर्याय नाही.
तुम्ही खरं तर आज हे वास्तव सांगताय. प्रत्येकाने कान उघडे ठेवून ऐकलं पाहिजे या सगळ्या गोष्टी. जो व्यक्ती महाराजांविषयी खालच्या स्तराचं बोलू शकतो, कॉम्रेड पानसरेविषयी बोलू शकतो. अ, तुम्हाला पोलीस म्हणतात आहेत, की आम्ही यावर म्हणजे हे आम्हाला बेस नाहीये गुन्हा दाखल करण्यासाठी. हे आम्हाला तितकंसं महत्त्वाचं वाटत नाही, असं कदाचित पोलीस तुम्हाला म्हटले असतील. म्हणून त्यांनी हा गुन्हा दाखल केला नसेल. पण मला एक म्हणायचंय, की एखाद्या व्यक्तीला जीवे मारण्याची जेव्हा धमकी येते आणि त्याची जीभ छाटू म्हणजे इतकी धमकी एवढी मोठी असून सुद्धा पोलिसांना हे देखील महत्त्वाचं वाटत नाही, की आपण ह्याच्यावरती कडक ऍक्शन केली पाहिजे. उद्या काही बरं वाईट झालं, तर ह्याला जबाबदार कोण असणार आहे? तर त्यांना त्याचं गांभीर्य नाही किंवा जाणीवपूर्वक ते डोळेझाक करतायत. आता कुठल्याही माणसानं हं, ते जे कॉल रेकॉर्डिंग आहे ते हं, ऐकावं. मग तो कुठल्याही विचारांचा असतो. मग तो डावा असो, उजवा असो, हं, संघी असो, हिंदुत्ववादी असो, आंबेडकरवादी असो, कुठल्याही विचारधारेचा असो, त्यानं हं, स्वतःला ठेवावं माझ्यासमोर आणि त्यानं हे ऐकावं, की हा माणूस मला शिवीगाळ करतोय. हं, हां, तर त्याला कसं वाटेल? मग त्या पोलिसांना असं वाटत नाही का, की बाबा मला जर असा फोन आला आणि माझ्या बायकोवरून, माझ्या आईवरून मला अशा पद्धतीनं आमदार अ, अशा पद्धतीने एखाद्या आमदाराने किंवा कुणीही शिवीगाळ केली, तर हं, तो काही गुन्हा नाही का? किंवा दगलबाज शिवाजी नावाचं प्रबोधनकार ठाकरेंचं जे पुस्तक आहे, कदाचित तुम्हाला माहीत असेल. तर हं, हे पण चांगलंच पुस्तक आहे. म्हणजे दगलबाज म्हणजे काय? दगलबाज म्हणजे चतुर. दगलबाज म्हणजे मुत्सद्दी, डिप्लोमॅट या अर्थानं. हं, आणि हं, दगाबाज या शब्दाचा अर्थ वेगळा आहे. म्हणजे हं, लोकांना कळत नाही बऱ्याच वेळेला, की दगलबाज आणि दगाबाज शब्दामधला फरक. त्यामुळे प्रबोधनकार ठाकरेंना पण विरोध व्हायचा. प्रबोधनकार ठाकरेंची पण भाषणं अडवली जायची. हं, तर त्या अज्ञानामुळे समजा आज राज ठाकरेंना किंवा उद्धव ठाकरेंना अशा हं, पद्धतीचा फोन गेला आणि कुणी हं. तर त्यांना तशा पद्धतीची शिवीगाळ केली, तर त्यावेळेला पण हे असंच असणार आहे का? आयटी ऍक्टच लागू होणार आहे का त्यावेळेला? त्यावेळेला त्या माणसाला अटक होणार नाही का? हं. म्हणजे तेव्हा काय त्यांना मला ही ना गंभीर कळत गोष्ट नाही. तेव्हा त्यांना ही कदाचित गंभीर गोष्ट वाटू शकते. इथे सामान्य माणूस भरडला जातोय. हो. सामान्य माणसाचा जीवाचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे कदाचित त्यांना ते तितकंसं महत्त्वाचं वाटत नसेल. सर माझा पुढचा प्रश्न असा आहे, की हे जेव्हा सगळं प्रकरण बाहेर आलं आणि चर्चा आल्या, की ऑडिओ विशेष करून बाहेर आली. त्याच्यानंतर तुमच्या सपोर्टमध्ये बरेच राजकीय लोक समोर आले. हो. प्रत्येकाने संजय गायकवाड यांच्यावरती टीका केली. मात्र या सगळ्यात वाटतंय का, की राजकीय पोळी भाजण्याचं सगळं काम सुरू आहे? कसं आहे या जगात सगळ्या गोष्टींमध्ये राजकारण आहे. राजकारणाशिवाय कोणतीही गोष्ट नाहीये. त्यामुळं हं, तो काही मुद्दा नाही आणि मी स्वतः राजकीय एका पक्षाचा काम करतोय. मी ऑल हं, इंडिया स्टुडंट्स फेडरेशन या हं, विद्यार्थी संघटनेचा राज्य सेक्रेटरी राहिलेलो आहे. हं, त्यामुळं अ, राजकारण वाईटच असतं असं काही नाहीये. हं, राजकारण चांगल्या लोकांसाठी पण करता येतं आणि राजकारणातून चांगल्या लोकांचं सुद्धा, गरीब लोकांचं सुद्धा भलं करता येतं. हं, आणि मी हं, राजकीय संघटनेत असल्यामुळे जे मला मदत करतायत त्या सगळ्यांची मदत मी घेणार. जे मी हं, त्यांचा अनादर करण्याचं काही कारण नाही. समजा हं, उद्या मला फोन आला, की मी तुझ्यासाठी येतोय निवेदन द्यायला. म्हणजे मी एकाकी पडण्यापेक्षा कोण तर माझी मदत करतंय, तर मला हं, त्यामध्ये काही राजकीय पोळी भाजण्याचं काही वाटत नाही. आणि ठीक आहे, तो काय ते चांगल्या त्या संजय गायकवाडांच्या बाजूने पण लोक उभे आहेत. ते पण हं, राजकारण आहे. आणि हं, माझ्या बाजूनं जे उभे आहेत हं, आणि हं. संपूर्ण महाराष्ट्र माझ्या बाजूने उभं आहे. म्हणजे हो. मला वाटलं नव्हतं, की एवढे लोक मला सपोर्ट करतील. मी ज्या हं, राजेंद्र नगर झोपडपट्टीमध्ये राहतोय, रोज लोक येतायत आणि मला भेटतायत, की आम्ही तुझ्या बाजूने आहे. जर मी चूक असतो, तर त्या लोकांनी मला मारलं असतं घरात घुसून. हो. त्यांना कळतंय ना, की काय हं, बरोबर आहे, काय चूक आहे. कालचा तुम्हाला एक घटना सांगतो. काल हे सगळं टीव्हीमध्ये सुरू होतं. तर माझा कृष्णा पानसे नावाचा मित्र आहे, लहानपणापासूनचा. तर त्याचा एक लहान मुलगा आहे. 4-5 वर्षाचा असेल तो. ज्यावेळेला ते टीव्हीवर ही ऑडिओ क्लिप सुरू होती, तर त्या 4 वर्षाच्या पोरानं रिमोट घेतला आणि टीव्हीवर फेकून मारला. माझ्या मामाला शिव्या देतोस का म्हणून. तर त्या लहान मुलाला जे कळतंय, ते ह्या पोलिसांना कळत नसेल का, की हे जे हं, घडतंय ते चूक आहे. आणि ह्या स्वतंत्र यंत्रणा आहेत. पोलीस प्रशासन हे काय हं, प्रत्येक आमदार, खासदाराचा आदेश किंवा मंत्र्यांचा आदेश ऐकलाच पाहिजे असं नाही. तुम्ही स्वतःहून निर्णय घेऊ शकतात. असे अनेक अधिकारी आहेत,
जे अशा मंत्र्यांचा वगैरे दबाव घेत नाहीत आणि जे खरं आहे संविधानाच्या बाजूने जे आहे तर ती भूमिका घेतात ते. हम्म. गायकवाडांना जेव्हा विरोध झाला सगळ्या स्तरातून, तेव्हा त्यांनी आता माफी मागितली आहे. म्हणजे माफी म्हणण्यापेक्षा दिलगिरी व्यक्त केली आहे, की ज्या पद्धतीची त्यांनी शिवीगाळ केली त्यावर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. समाधानी आहात तुम्ही? संजय गायकवाडांना जर अशी शिवीगाळ मी केली असती, मी करणार नाही. मला शिव्या येतात. मी जाहीरपणे सांगतो, मी राजेंद्रनगर झोपडपट्टीमध्ये वाढलेलो आहे. मला त्यांच्यापेक्षा कितीतरी पट्टीनं शिव्या येतात. पण मी त्यावेळेला पण दिल्या नाहीत आणि नंतर कधी पण द्यायचं काही कारण नाही. पण हम्म, समजूया आपण असं, की जर मी त्यांना अशा शिव्या दिल्या असत्या, तर हम्म, त्यांनी आणि नंतर मी दिलगिरी व्यक्त करतो असं मी म्हटलं असतं, तर त्यांनी मला माफ केलं असतं का? त्यामुळे मी काही माफ वगैरे करायचं कारण नाही. आता माझा वैयक्तिक विषय राहिलेला नाही. जे लोक हम्म, माझ्यासाठी उभे राहत आहेत त्यांच्या बरोबर मी गद्दारी करू शकत नाही. कारण की हम्म, अनेक महाराष्ट्रातून हजारो लाखो हजारो लाखो लोक माझ्या बरोबर आहेत. हजारो हम्म, फोन आलेत मला माझ्या हम्म, पाठीशी. ते उभे राहत आहेत. त्यामुळं त्यांनी दिलगिरी व्यक्त केली म्हणून मी आता चला हा ठीक आहे मग आता माझं समाधान झालं आणि मी काय आता तक्रार वगैरे करणार आहे अशा हम्म, पद्धतीची भूमिका घेणं. एक वेळ माझा जीव गेला तरी चालेल. हम्म, पण मी असली कुठलीही भूमिका कितीही माझ्यावर प्रेशर येऊ दे, मला धमक्यांचे फोन काही थांबलेले नाही. त्यांचे कार्यकर्ते मला त्याच्यापेक्षा घाण शिव्या देतात. आता ते मी कॉल रेकॉर्डिंग जर ऐकवलं तुम्हाला तर तुम्ही तुमचे कान बंद करा. त्यांच्या एवढ्या घाण. कार्यकर्त्यांचे पण तुम्हाला सध्या हो. धमकीचे कॉल सुरू आता आहेत? चालू आहेत. काल परवा रात्री 2-3 फोन मला आलेले आहेत. काय तर तर त्यामुळे तरी मी भिणारा नाहीये. माझी यापेक्षा बायको जास्त सुद्धा यापेक्षा जास्त पोलिसांना अजून काय म्हणजे पुरावे हवेत? खरंच. नाही काय आता अवघड आहे ते सगळं. तर सर आता बायको सुद्धा चळवळीतली आहे. त्यामुळे ती पण हम्म, ह्या कोणत्याही गोष्टीला थांबवत हम्म, नाही. हम्म. सर गायकवाडांच्या पक्षातून आता म्हटलं जातंय की हा जो ऑडिओ होता हा एआय जनरेटेड आहे. अजून सिद्ध नाही झालंय की हा त्यांचाच आवाज आहे. यावर तुमचं काय मत आहे? आता याच्यावर काय बोलणार मी. म्हणजे त्यांनीच मान्य केलं की हा माझाच आवाज आहे. मीच फोन केला होता. हम्म, आणि ते तिकडे वेगळं बोलत असतील तर मग म्हणजे खरं तर तुम्हाला सांगू का की जो माणूस आहे ना हुशार हम्म, जो माणूस असतो ना म्हणजे मला असं अपेक्षित होतं की एकतर आम्हाला 99% कल्पना अशी होती की हा त्यांचाच आवाज आहे. पण कदाचित हम्म, त्यांची जी घुमजाव करण्याचा जो त्यांचा इतिहास राहिलेला आहे. मला असंच वाटलं होतं की दुसऱ्या दिवशी ते म्हणतील की हा माझा नंबरच नव्हे. हा हम्म, एआय वर आहे की हे हम्म, डबिंग आहे किंवा कुठल्या तर माझ्या कार्यकर्त्यांनी रात्री 1 वाजून 51-52 मिनिटांनी माझा फोन त्याच्याकडे होता आणि त्यानं कॉल केला आणि तो बोललेला आहे. हम्म. असं मला अपेक्षित होतं. पण दुसऱ्या दिवशी ते स्वतः त्यांनी मान्य केलेलं आहे. तर कशाला म्हणजे तो माणूस तर खोटारडा आहेच. तर त्याच्या पक्षानं कशाला खोटं बोलायची गरज आहे? आता पक्षातच झालं ना एकमत एखाद्या नाहीये. पक्षात एकमत हवं त्यासाठी ना. तर आता एक शेवटचा प्रश्न आहे की हा एक शेवटचा प्रश्न. आता या पुढची भूमिका काय राहील? कारण की पोलीस गुन्हा नोंदवून घेत नाहीये आणि आता तुम्ही जसं म्हटल्याप्रमाणे की तुमची अपेक्षा नाहीये की त्यांनी गुन्हा नोंदवून घ्यावा. काय असेल पुढची भूमिका? काय आहे, पोलिसांनी गुन्हा नोंदवलेला आहे. नो हा. मी तक्रार जी दिली होती हम्म, तर त्या तक्रार अर्जामध्ये आम्हाला जी अपेक्षित कलमं होती ती त्यांनी टाकलेली नाही. त्याच्यामुळे हम्म, मी तक्रार दिलेली नाही. कारण की ज्यावेळेला मी अर्ज दिला तक्रार अर्ज त्या हम्म, अर्जाच्या आधारे त्यांनी ज्यावेळेला माझा जबाब टाईप करायला सुरुवात केली त्यावेळेला हम्म, 2-3दा लाईट गेली. त्याच्यामुळे तो जबाब परत डिलीट झाला. परत त्यांनी थोडाफार जबाब टाईप केला आणि हम्म, त्यानंतर ज्या वेळेला आम्हाला हे लक्षात आलं की ते फक्त अदखलपात्र स्वरूपाची कलमं टाकतायत. हम्म, दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा दाखल करतायत. त्यावेळेला त्यांना मी सांगितलं की मला गुन्हा नोंद करायचा नाहीये. जबाबावर माझी सही नाहीये. जबाब मी पूर्ण दिलेला नाहीये. फक्त सुरुवातच होती जबाब टाईप वगैरे करायची. त्याच्यामुळं माझ्याकडून मी तक्रार दाखल केलेली नाहीये. मी गेल्यानंतर त्यांना लक्षात आलं की आता परत हे चालू होणार किंवा हे परत आंदोलन मोर्चे करत राहणार उद्या. हम्म, त्यामुळे त्यांनी केलेलं आहे. म्हणजे त्यांच्याकडे तो अधिकार असतो, नसतो असं नाही. म्हणजे मला खूप कायद्याचं जरी नॉलेज नसलं तर मला हे माहिती आहे की त्यांच्याकडं 2 लोकांची भांडणं झाली आहेत
आणि दोघांची पण तक्रार नाही, पण जर त्यांना करायचं असेल तर ते करू शकतात. ही कल्पना मला आहे. पण मी विरोधात होता माझा आणि तरी पण त्यांनी तो साधी कलम टाकून गुन्हा दाखल केलेला आहे. पण आम्ही कायदेशीर मार्गानं म्हणजे कोर्टात आम्ही हे लढाई सुरू ठेवणार आणि रस्त्यावरची लढाई आमची सुरूच आहे. व परवा मी मुख्यमंत्र्यांचा म्हणजे जे आणि संविधानिक मार्गानं मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळणार आहोत, कारण की त्यांचा दबाव आहे पोलिसांवर आणि त्यामुळेच ह्या पद्धतीचे गुन्हे दाखल होत नाहीत. त्यामुळे त्यांचा हम्म, पुतळा मी जाळणार आहोत. 24 तारखेला मी ज्या पक्षाचं काम करतोय त्या पक्षाचा राज्याचा कॉल आहे आणि ते काय माझी जीभ कापायला आलेली नाहीत. त्यामुळे मीच जाणार आहे बुलढाण्याला आणि कापू हम्म, देत काय आता, जीभ कापू देत किंवा जिवे मारू देत, तिथं काही अडचण नाही. तर मीच जाणार आहे त्यांच्या तिथं. मोर्चा आहे आणि तिथं आमच्या पक्षाचे पुरोगामी परिवर्तनवादी सर्व विचारांच्या संघटना संस्था आणि खास करून शिवप्रेमी तिथे येणार आहेत. तर ती एक ऍक्टिव्हिटी ठरलेली आहे आणि ही रस्त्यावरची लढाई सुरू राहील जोपर्यंत त्या आमदारांना कठोरात कठोर शिक्षा होत नाही. जो गुन्हा त्यांनी केलाय त्या सगळ्या पद्धतीची कलमं त्यांच्यावर दाखल होत नाहीत, त्यांना शिक्षा हम्म, होत नाही, तोपर्यंत आमची लढाई सुरू आहे. आणि हम्म, सगळ्यात महत्वाचं की हम्म. त्यांनी मला अशा पद्धतीची पण धमकी दिलेली आहे की तू परत ही पुस्तकं वाटताना दिस. आम्ही आजपासून हा संकल्प केलेला आहे की ह्या वर्षभरात या पुस्तकाच्या 10 लाख कॉपीज संपूर्ण देशभर आम्ही पोहोचवू. वा. त्यांना काय करायचं आहे त्यांनी करावं, आम्ही त्या कुठल्याही धमक्यांना भीक घालू. हम्म. सर, खरं तर लढाई ही विचारांची असते माणसांपेक्षा. पण काही लोकांना, गुंड प्रवृत्तीच्या लोकांना ह्या गोष्टी कळत नाहीत. मात्र तुमच्या धाडसाचं कौतुक करावं तितकं कमी आहे. कारण की असं धाडस असणं म्हणजे वाघाचं काळीज लागतं. संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे आणि आम्ही माध्यम तुमच्या सोबत आहे. बोलून खूप छान वाटलं तुमच्याशी, कारण की अगदी डिटेलमध्ये काही गोष्टी समजल्या. आपण पुढे देखील अशाच झूम मीटिंग मधून या प्रकरणात पुढे काय होतंय या संदर्भात चर्चा करूच. धन्यवाद थँक्यू. सर. थँक्यू.